नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण जनरल फाउंडेशन कोर्स GFC या विषयामध्ये पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं स्वयंव्यवस्थापन. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी ते स्वयंव्यवस्थापन म्हणजे स्वतःपासून केलेलं व्यवस्थापन, त्यामध्ये या ठिकाणी त्या प्रकरणाच्या नोट्स पण दिलेल्या आहेत आणि स्वाध्याय पण तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ते पूर्ण करायचे आहेत. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे वेळेचे व्यवस्थापन. बघा, या ठिकाणी अनुक्रमणिकेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर स्वयंव्यवस्थापन हा भाग आपण व्यवस्थित अभ्यासला. त्याच्या नोट्स पण तुम्हाला दिलेल्या आहेत आणि PPT पाठवलेले आहेत. लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चरला सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे. आज दुसरं प्रकरण या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे टाईम मॅनेजमेंट. वेळेचे व्यवस्थापन या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी एक 3-4 महत्त्वाचे घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे बघा, वेळेचे व्यवस्थापन संकल्पना. दुसरा आहे उपस्थिती, शिस्त आणि वक्तशीरपणा. आणि तिसरा घटक आहे कामाचे नियोजन करण्याची तंत्रे. तर अशा प्रकारे हे तिन्ही घटक आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानुसार आपण वेळेचं नियोजन करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग या ठिकाणी आज आपण या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया. प्रकरण दुसरं, वेळेचे व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट. त्यामध्ये प्रस्तावना बघा. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे एक प्रकारे स्वयंव्यवस्थापनच असते. वेळ सर्वांसाठी सारखीच असते, परंतु त्या वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी स्वतःच्या कामाचे नियोजन केले तर त्याचा सुयोग्य वापर करता येणं शक्य होतं. काळ कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळ कुठे वाया जातो हे ओळखून स्वतःला त्यापासून दूर ठेवणं म्हणजेच एक प्रकारचे वेळेचे व्यवस्थापन होय. लक्षात घ्या. म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला लक्षात घ्या की स्वयंव्यवस्थापन पण गरजेचं आहे. लक्षात घ्या, सर्वांना वेळेचं प्लॅनिंग करणं, नियोजन करणं, वेळेचा सुयोग्य वापर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये 24 तास दिलेले आहेत. त्या 24 तासाचा वापर करून आपण या ठिकाणी स्वतःचा आणि इतरांचाही वेळ या ठिकाणी वाया न घालवता वेळेचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये लक्षात घ्या, दिलेलं आहे की काम जास्त आहे व वेळ कमी आहे असे जेव्हा आपणास वाटते तेव्हा वेळ व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. यशस्वी होण्याची विविध तंत्रेपैकी वेळेचे व्यवस्थापन करून कामे करणे हे एक महत्त्वाचे तंत्र आहे. वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या वेळेस कोणते काम करावयाचे याबाबतची सूची, दिवसभराचे नियोजन, संघटन व वेळेचा सुयोग्य वापर करण्याचे कौशल्य अवगत असेल तर निश्चितच जीवनात यशस्वी होता येते. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी कामं जास्त असतील आणि वेळ कमी पडत असेल तर त्यावेळी आपण वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. यशस्वी होण्याची विविध तंत्रे जर आपल्याला बघायची असतील तर त्या तंत्रापैकी एक आहे वेळेचे व्यवस्थापन. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, कोणत्या वेळेस कोणते काम करावयाचे याची सूची, दिवसभराचे नियोजन, संघटन, वेळेचा सुयोग्य वापर करण्याचे कौशल्य अवगत असेल तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. मग यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढं या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करत असताना वेळेच्या व्यवस्थापनाची संकल्पना पण अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा, सुरुवातीला मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या की आपल्या
प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी ईश्वराने उपलब्ध करून दिलेला वेळ सर्वांसाठी सारखाच आहे. म्हणजे प्रत्येकाला 24 तासच दिलेले आहेत. वेळेचे व्यवस्थापन पुढील व्याख्यांच्याद्वारे स्पष्ट होत आहे. म्हणजे वेळेचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला 24 तासांचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी ॲटो आणि बेकरीचे विद्यार्थी आहात तर तुम्ही एक व्यवसाय निर्माण करणारे, रोजगार निर्माण करणारे या ठिकाणी उद्योजक व्यावसायिक आहात. तुम्ही प्रत्येकाच्या वेळेचं नियोजन करा, प्लॅनिंग करा, स्वतःचं करा, इतरांचं करा, कामगारांचं करा, प्रोडक्शनचं करा आणि मग तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकता. त्यामध्ये आता व्याख्या बघा. पहिली व्याख्या दिलेली आहे, कामाच्या वेळेचा नियोजनपूर्वक आराखडा तयार करणे व त्यानुसार ठरवलेली जास्तीत जास्त कामे पार पाडणे म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय. म्हणजे लक्षात घ्या, कामाच्या वेळांचं नियोजन करा. 8 तास, 10 तास, 12 तास त्याचा आराखडा तयार करा. जास्तीत जास्त कामं कशी पार पाडता येतील त्यासाठी आपण वेळेचं व्यवस्थापन पण करणं गरजेचं आहे. ते जर केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून तुमचा व्यवसाय डेव्हलप करू शकता. ठीक आहे. आता दुसरी एक व्याख्या या ठिकाणी लक्षात घ्या. वेळेच्या व्यवस्थापनाची अजून एक व्याख्या या ठिकाणी दुसरी बघा, की कोणत्या वेळेस कोणते काम करावयाचे याबाबतची सूची, दिवसभर नियोजन, कामसुसंघटन व वेळेचा सुयोग्य वापर इत्यादी क्रिया यशस्वीपणे पार पाडणे म्हणजेच वेळेचे उत्कृष्ट व्यवस्थापन होय. म्हणजे वेळेचं प्लॅनिंग करत असताना लक्षात घ्या, आपण दिवसभराचं नियोजन करणं गरजेचं आहे, संघटन करणं गरजेचं आहे, वेळेचा सुयोग्य वापर करणं गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित केलं तर आपण खऱ्या अर्थानं वेळेचं व्यवस्थापन उत्कृष्टपणे करू शकतो, प्लॅनिंग छानपैकी करू शकतो आणि ते करणं गरजेचं आहे. आता तिसरी एक व्याख्या या ठिकाणी लक्षात घ्या. वेळेचा सुयोग्य वापर करण्यासाठी स्वतःच्या कामाचे नियोजन करणे म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन होय. म्हणजे लक्षात घ्या, वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, की स्वतःच्या कामाचं नियोजन करणं गरजेचं आहे. की ज्याला काम जास्त आहे व वेळ अपुरा पडतो त्याला वेळेचे व्यवस्थापन करावेच लागते. म्हणजे इतरांसाठी वेळच वेळ असतो, त्यावेळी तुम्ही एखाद्या ध्येयाच्या मागे असतात तेव्हा वेळेचे महत्त्व तुम्हाला कळू लागते. म्हणजे लक्षात घ्या, आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आपली ध्येय ठरलेली असतील त्या ध्येयानुसार आपल्याला वेळेचं व्यवस्थापन, वेळ महत्त्वाचे आहे त्याचाही अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. आता खाली दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या. वेळेचे उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास उच्च कोटीच्या ध्येयापर्यंत पोचता येते. म्हणूनच लक्षात घ्यावे, म्हणून लक्षात घ्या, वेळ हा खूप मौल्यवान आहे. त्याचा विनियोग पैशासारखाच केला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला जर मोठमोठी ध्येय, मोठा व्यवसाय डेव्हलप करायचा असेल तर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. वेळ मौल्यवान आहे, वेळ सर्वांसाठी सारखा आहे. 24 तासाचं प्लॅनिंग जो व्यवस्थित करेल तो खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकतो. मग त्यासाठी वेळेचा योग्य वापर करणं, हा वेळेचा वापर करत असताना पैशासारखाच केला तर तुम्हाला खऱ्या अर्थानं वेळेचं व्यवस्थापन करून तुम्ही एक चांगला व्यावसायिक किंवा उद्योजक होऊ शकता. मग त्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे. आता पुढं की वेळेचे व्यवस्थापन करत असताना लक्षात घ्या, आवश्यक काही बाबी आहेत की वेळेचे व्यवस्थापन करत असताना आवश्यक काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा वेळेत वापर करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की वेळेचे नियोजन करा.
व संपूर्ण त्याचं पालन करा. म्हणजे आपण कोणत्या वेळी कोणतं काम करणार आहे त्याचं प्लॅनिंग करा, लक्षात घ्या. आणि ते नुसतं प्लॅनिंग करून उपयोग नाही, नियोजन करून उपयोग नाही, तर त्याचं त्या वेळेनुसार वेळ पालन करा. त्याचं ते वेळेनुसार प्रत्येक कामं करत जा. दुसरं आहे बघा, ठरलेल्या गोष्टी वेळेत करा. म्हणजे जे आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे ध्येय उद्दिष्ट काम, ते वेळेतच करा, लक्षात घ्या. त्याला उशीर लावू नका, व मोकळ्यात वेळ घालवू नका. तुम्ही पण अभ्यासाचं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, तर ठरलेल्या वेळेत ठरलेलं काम व्यवस्थित करा, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तिसरं बघा, कोठेही जाताना घाई न करता शांतपणे वेळेवर जा. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी घाई गडबडीत न जाता शांतपणे वेळेवर जा. घरून लवकर निघा, एक 10-15 मिनटं. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पोचणार आहात तिथं व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही जाता आणि तुमच्या कामाचं वेळेचं नियोजन होतं. चौथं आहे बघा, कामाच्या जागेचे सुसंघटन करा, लक्षात घ्या. म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करणार आहात तिथं सुव्यवस्थितपणा, संघटन ठेवा. व्यवस्थित मशिनरी लावून घ्या, साहित्य व्यवस्थित ठेवा. संघटन कौशल्य तिथं आत्मसात करणं गरजेचं आहे. एखादी वस्तू जिथं ठेवली तिथंच ठेवणं गरजेचं आहे, ती लगेच सापडणं आवश्यक आहे. पाचवं आहे बघा, कामाच्या वस्तूचे संघटन करा. म्हणजे हे लक्षात घ्या, ज्या वस्तू आपल्याला लागणार आहे त्याचं एकत्रीकरण करून ठेवा. प्रोडक्शनसाठी आपण ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या व्यवस्थित जपून ठेवा, त्याचं व्यवस्थापन करा. उदाहरणार्थ ॲटोचे विद्यार्थी आहेत तर टूल किट, टूल बॉक्स व्यवस्थित ठेवा. जे आपल्याला साहित्य साधनसामग्री सतत लागणार आहे ते हाताशी ठेवा, ज्याचा वापर करून आपण कमी वेळेमध्ये जास्त काम करू शकतो. त्यासाठी आपल्याला वेळेचा सुयोग्य वापर करणं आवश्यक आहे. आता पुढं आहे बघा, लक्षात घ्या, पुढचं पण आवश्यक बाबीमधला पुढचा घटक आहे की नेहमी ध्येय डोळ्यासमोर ठेवा, लक्षात घ्या. म्हणजे आपलं ध्येय उद्दिष्ट काय आहे हे डोळ्यासमोर ठेवूनच आपण काम करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, व्यवसाय उद्योग डेव्हलप कसा करायचा आहे ते डोळ्यासमोर ठेवूनच आपण वेळेचं नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी कार्य करणं गरजेचं आहे. आता सातवा आहे बघा, वेळ वाया घालवू नका, लक्षात घ्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 24 तासापैकी कोणताही 1 मिनिटसुद्धा वाया घालवू नका. सतत कामात राहा, सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, लक्षात घ्या. सतत त्याचा वापर करा, पाठपुरावा करा आणि वेळ कुणासाठीही वाया घालू नका, वेळेचा वापर करा. आठवा आहे बघा, कामामध्ये गती आणण्यासाठी व्यायाम, ध्यान, प्राणायाम, योग्य आहार घ्या. म्हणजे आपल्याला जर काम व्यवस्थित करायचं असेल तर या ठिकाणी कामामध्ये गती आणायची असेल तर व्यायाम करा, ध्यानधारणा करा, प्राणायाम करा आणि महत्त्वाचं योग्य आहार घ्या. कारण काही लोकांचा आहार या ठिकाणी चुकीच्या आहाराच्या पद्धती असतात, त्यामुळे तो या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे योग्य आहार, योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे. 9 आहे बघा, नेहमी शांत, स्थिर, समतोल राहण्याचा सराव करा. म्हणजे आपण जीवनामध्ये नेहमी शांत राहणं गरजेचं आहे, स्थिर राहणं गरजेचं आहे. आपला समतोल न जाता व्यवस्थित सारखा सराव करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. 10 आहे बघा, कोणत्याही प्रसंगी गडबडून न जाता शांतपणे मार्ग काढा. म्हणजे एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी तुम्ही शांतपणे विचारपूर्वक, गडबड न करता नियोजनपूर्वक काम करा, लक्षात घ्या. एखादा अपघात झाला व्यवसायामध्ये तरी या ठिकाणी त्याचं प्लॅनिंग करा, लक्षात घ्या. गडबडून न जाता कोणत्या व्यक्तीने कोणते काम करावं हे ते ठरवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की एखादी घटना घडली की व्यावसायिक गडबडतो, उद्योजक गडबडतो. तर गडबडून न जाता शांतपणे व्यवस्थित या ठिकाणी त्या इव्हेंटला मार्ग काढा, त्यावेळी योग्य तो मार्ग काढा, तर तुम्ही वेळेचं योग्य व्यवस्थापन केलं हे लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर पुढं आहे बघा की घरचे, नातेवाईक, शेजारी, मित्र अति गप्पा, चर्चा, वादविवाद करू नका.
त्यामध्ये वेळ वाया घालवू नका. लक्षात घ्या. उगा आपण कोणत्याही गोष्टीची चर्चा करत बसतो ज्याची गरज नाही, आवश्यकता नाही. त्यामुळं योग्य वेळी योग्य मार्ग काढा. नातेवाईकांसोबत मोकळ्यात गप्पा मारू नका. कामाचं बोला. लक्षात घ्या. तिथं वेळ पाळा. नको त्या चर्चा नको, वाद नको. लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर 12 आहे, कामास प्राधान्यक्रम ठरवा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे. नाही तर आपल्याला जे काम आत्ता आवश्यकता आहे ते आपण जर नंतर केलं आणि जे नंतर आहे ते आत्ता केलं तर आपल्या वेळेचं नियोजन होणार नाही आणि आपण तोट्यात जाऊ. त्यासाठी कामाचं पण प्लॅनिंग करा. तिसरं आहे बघा, इतर लोकांप्रमाणे काम करा. म्हणजे जे यशस्वी लोक झालेले आहेत, उद्योजक झालेले आहेत, त्या लोकांप्रमाणे आपण काम करणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रॅक्टिस, त्यांचा अनुभव विचारात घ्या. 14 आहे बघा, यशस्वी लोकांची पुस्तकांचं वाचन करा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणतीही व्यक्ती या ठिकाणी लक्षात घ्या अनुभवाने मोठे होत असते. त्याचं ज्ञान, शिक्षण, त्याचा जो काही अनुभव आहे तो महत्त्वाचा असतो. तर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी लोकांची पुस्तके वाचा, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. 15 आहे बघा, कामाची यादी सतत जवळ ठेवा. म्हणजे आपल्याला कोणत्या वेळेस कोणते काम करायचे आहे त्याची यादी ठेवा. लक्षात घ्या. मग त्या यादीप्रमाणेच आपण कामाचा काम करणं गरजेचं आहे. 16 बघा, अति झोप किंवा कमी झोप होऊन देऊ नका. म्हणजे या ठिकाणी 24 तासापैकी किमान 6-7 तास झोप घ्या. जास्त झोपू नका, आळशी राहू नका. लक्षात घ्या. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं नियोजन करा, वेळेचा वापर करा आणि या ठिकाणी अति झोप टाळा. 17 आहे बघा, आपला तसेच इतरांचाही वेळ महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्यांचं दोन्हींचा सदैव सदुपयोग करा. म्हणजे आपण आपला पण वेळ वाया घालवू नका आणि इतरांचाही वेळ वाया घालवू नका. सदुपयोग करा, योग्य वापर करा आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ह्या आवश्यक बाबी आहेत. या आवश्यक बाबींचा, गोष्टींचा तुम्ही जर वापर योग्य केला तर खऱ्या अर्थानं तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. ठीक आहे. आज आपण हे दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत. वेळेचे व्यवस्थापन. प्रस्तावना अभ्यासली, संकल्पना अभ्यासली, वेळेच्या व्यवस्थापनेसाठी आवश्यक बाबी अभ्यासलेल्या आहेत. आता राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी याही प्रकरणाच्या नोट्स मी तुम्हाला सेंड करणार आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करा, छानपैकी नोट्स लिहून काढा आणि आजपासूनच वेळेचं नियोजन करा. ठीक आहे. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासू. थँक्यू. धन्यवाद.